महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्व परिसरात सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला सध्या भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी दररोज हजेरी लावत आहेत. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी देखील आज या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेतलं. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावरून उतरवला आहे. तसंच सध्या शिवसेनेची परिस्थिती नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली असून प्रत्येक वेळेस राज्य सरकार म्हणून स्वतः काही करायचं नाही आणि नेहमी केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं हेच उद्योग सध्या सुरू असल्याची टीका यावेळेस प्रवीण दरेकर यांनी केली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यात शिवसेना कार्यकर्ते काम करताना दिसत नाहीत. कोरोना काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांसाठी धावपळ करून समाजसेवा केली असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे यांच्या सामाजिक बांधिलकी आणि दिघे यांच्या कामाचा खऱ्या अर्थाने वसा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला असल्याचं देखील प्रवीण दरेकर यांनी यावेळेस म्हटलं. आणि आजही माझ्या माध्यमातून भरत चव्हाण यांच्या प्रभागामध्ये विकास कामांची उद्घाटन झाली. ज्या पद्धतीनं ठाणे जिल्ह्यामध्ये शहरामध्ये संघटन उभं राहतंय, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते काम करतायत, यावरून आज मी आपल्या माध्यमातून विश्वास देतो की येणाऱ्या मार्चमध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या ठाण्याच्या निवडणुकीमध्ये ठाणेकर भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी सत्ता देतील. देवीच्या दर्शनाला आलो, आईच्या दर्शनाला आलो. आमचे भरत चव्हाण त्यांची सगळी मंडळी गेली 15 वर्ष आईची सेवा, पूजा, अर्चना त्या ठिकाणी होते आहे आणि आईच्या चरणी ठाणेकरांना सुख, शांती, समृद्धी, आनंद, समाधान लाभो एवढीच प्रार्थना आम्ही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असताना मंत्री आणि अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्यामुळे पक्षाच्या माध्यमातून तरुणांना, नवीन रक्ताच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे या मताचं आपण आहोत असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयाला भेट दिली असता केलं. पत्रकार मधुकर भावे यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी बाळासाहेब थोरात हे आले होते. ह्या भेटीनंतर त्यांनी शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयात भेट दिली. शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीमध्ये आम्हाला पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्य करावे लागणार आहे. त्यामुळे ज्यावेळी जे निर्णय होतील त्या निर्णयाला आम्ही सर्वांना बंधनकारक आहे. भाजपला सत्तेसाठी पासून दूर ठेवण्यासाठी योग्य वेळेस योग्य निर्णय घेऊच असं देखील त्यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यावेळेस माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस नेते मनोज शिंदे, शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही महाविकास आघाडी म्हणून आहोत आणि आम्हाला 3 पक्ष असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची संधीसुद्धा यामध्ये आहे. परंतु त्याबरोबर भारतीय जनता पक्षाची विचारसरणी, त्यांची कार्यपद्धती ही आम्हाला मान्य नाही. त्यामुळं ज्यावेळेस आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत त्यावेळेस महाविकास आघाडी आहोत आणि योग्य पद्धतीनं प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवू. सोने की चिडिया असा उल्लेख असलेला भारत हा समृद्ध देश होता. परकीय आक्रमणानंतर देखील देशाची वाटचाल व्यवस्थित सुरू राहिली. त्यानंतरही महापुरुषांच्या बलिदान आणि दूरदृष्टीने भारताने जगाचं लक्ष वेधून घेतलं. याच भारताने जगाला विश्वबंधुत्व आणि वसुधैव कुटुंबकमचा संदेश दिला असं प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी ठाण्यात केलं. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या 35व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या सभागृहात झालं. यावेळेस ते बोलत होते. यावेळेस व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनाच्या सुरुवातीला राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थितांशी मराठीत संवाद साधून मला खोकला होतोय, इतकी मराठी मी शिकलो आहे असं सांगून आपल्या
स्वभावाची चुणूक दाखवली. यावेळेस बोलताना त्यांनी संत, थोर महापुरुष आणि व्यक्तिमत्वांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. त्याच विचारावर देश चालला आहे. हेच आपलं वैशिष्ट्य असल्याचं सांगितलं. आपला इतिहास हेच देशाचं प्रजातंत्र आहे. अनेक आक्रमणानंतरही आपला देश जिवंतच नाही तर समृद्ध राहिला आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास सांगितलं आहे. पण हे तेव्हाच होईल जेव्हा आपण आत्मनिर्भर बनू. चिनी वस्तू उत्पादनं विकणं बंद करू. हे व्यक्त भारतच करू शकतो. इतकी हिंमत दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये नाही. पूर्वी धान्याची आयात व्हायची, आता धान्य गोदामांमध्ये सडतंय. इतका देश सुजलाम सफलाम झाला आहे. देशाला समृद्ध बनवणं हे मुंगेरी लाल के हसीन सपने नाही. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने योगदान दिलं पाहिजे असं मत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलं. देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जगभरातील 180 देश एकत्र येतात. ही अभिनंदनीय आणि अनुकरणीय बाब असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींचं देखील कौतुक केलं. डॉक्टर विवेक लोळगे यांच्या कलासिद्धी हॉस्पिटलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मूळ व्याधीचा प्रचंड त्रास होतो आहे. प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत. आता लगेच भेट द्या डॉक्टर विवेक लोळगे यांच्या कलासिद्धी हॉस्पिटलला. मूळव्याध आणि भगंदरवर क्षारसूत्र आणि ओझोन चिकित्सेद्वारे कायमचा उपचार. ॲडमिट होण्याची गरज नाही. अगदी दुसऱ्या दिवशी दैनंदिन कामकाजाला सुरुवात होते. डॉक्टर विवेक लोळगे यांचे कलासिद्धी हॉस्पिटल, कासारवडवली आणि पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 9869236935. डॉक्टर विवेक लोळगे यांचे कलासिद्धी हॉस्पिटल, मूळव्याधीच्या क्षेत्रातलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार. मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये गाडी घ्यायचा प्लॅन करताय, बजेट नाही मात्र तरीही उत्तम आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा प्रकारची गाडी हवी आहे तर नक्कीच भेट द्या व्रूम कार्स. डॉक्टर काशीनाथ खानेकर नाट्यगृहासमोर व्रूम कार्स. गेल्या 25 वर्षांपासून ठाणेकरांच्या सेवेत उत्तम आणि विश्वसनीय व्यवहार अर्थात व्रूम कार्स. पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या लक्षावधी शुभेच्छा. 70% सेल काय? 70% ऑफ, 70%? छे, काहीतरीच काय. पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app.
आत्ता आपल्यावर आहेत राष्ट्रवादीचे नवनियुक्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस श्री वीरू वाघमारे. ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक आंदोलनं करण्यामध्ये सातत्याने आघाडीवर असलेला हा कार्यकर्ता आहे आणि एक मोठं पद हे वीरू वाघमारेंना मिळालेलं आहे. त्यांची जर पार्श्वभूमी सांगायची झाली तर ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. वीरू वाघमारे यांनी अतिशय ग्राउंड लेवलला सुरुवात केली. म्हणजे या मुलाबद्दल जर का सांगायचं झालं तर यांनी अक्षरशः वेटरचं देखील काम केलं आहे. यांनी गाड्या धुण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. बिगारी कामगार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. पण जर मोठं बनण्याची इच्छाशक्ती असेल आणि तयारी असेल मेहनतीची तर माणूस चांगल्या गोष्टी अचीव करू शकतो. याचं उदाहरण म्हणजे वीरू वाघमारे. वीरू वाघमारे सर्वप्रथम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी आपली नियुक्ती झाली. त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की काय तुमच्या भावना आहेत? आज एवढं मोठं पद तुम्हाला मिळालेलं आहे. अनेक वर्ष मी तुम्हाला बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण सक्रिय आहात. आज तुमच्या नेमक्या भावना काय आहेत? सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो. माझे नेते असतील, या देशाचे जाणते नेते म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, या सुप्रियाताई सुळे, त्यानंतर आमचे महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्रजी आव्हाड साहेब असतील आणि ज्यांनी माझ्या मागे खंबीर साथ दिली ते या ठाणे शहराचे अभ्यासू नगरसेवक ज्येष्ठ नेते नजीबजी मुल्ला असतील, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदावरनं आज आपण काम करणार आहात. तुमचं नेमकं विजन काय की या शहरासाठी, या शहरातल्या युवकांसाठी, राज्यातल्या युवकांसाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? मागील 15-20 वर्षापासून या पक्षामध्ये काम करत असताना विविध म्हणजे साधारण संघटनेतील युवकांना व साधारण युवकांना काय अडचणी येतात या मी जवळून बघितलेल्या आहेत. माझी कुठलीही पार्श्वभूमी राजकीय नव्हती, परंतु सर्वसामान्य कुटुंबातील युवक म्हणून मी कुठेतरी एका पक्षाच्या माध्यमातून या नेत्यांच्या संपर्कात आलो आणि बघता बघता 15-20 वर्षात अनेक अडचणींना सामोरे जात एक सामान्य कार्यकर्ता त्या आज महाराष्ट्राचा प्रदेश सरचिटणीस एवढी मोठी मला जबाबदारी मिळाली. तर यामध्ये मला खूप काही अडचणी दिसल्या आहेत की साधारण युवकांना आंदोलनामध्ये होणारे त्रास, शिक्षणाच्या ॲडमिशनमध्ये होणारे त्रास, कॉलेजांमधून काही नाहक मागितली जाणारी फीज असो की विविध पक्षांतर्फे युवकांना कुठेतरी जात पात धर्म पंथ प्रांत रंग या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी मिसळून त्यांना कुठे वेगळ्या दिशेला जाण्याचा प्रयत्न विविध पक्षांतर्फे करण्यात येत आहे. या सर्व गोष्टींवर कुठेतरी तोडगा काढावा म्हणून मी प्रयत्न करेन. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अनेक जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अनेक जण बेरोजगार झालेले आहेत. अनेकांचे व्यवसाय बुडालेले आहेत. या सगळ्यांसाठी काही रोजगार मिळावे, काही व्यावसायिक मिळावे घ्यावे असं तुम्हाला वाटतं का? नेमकी तुमची लाईन काय असणार आहे? आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष महबूबजी शेख असतील, सन्मान्य प्रदेश कार्याध्यक्ष सूरजजी चव्हाण असतील और कार्याध्यक्ष सन्मान्य रविकांत दादा वरपे असतील, यांच्याशी चर्चा करून आणि ठाणे महानगरपालिकेत आमचे गटनेते ज्येष्ठ नगरसेवक आहेत नजीबजी मुल्ला साहेब, यांनी ज्या पद्धतीने ठाण्यात विकास करण्यासाठी विविध गोष्टी करतात त्या माध्यमातून आणि राज्य शासनातील आमचे नेते अजितदादा असतील किंवा त्यांच्या माध्यमातून आमचे जेही कोण नेते आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या युवकांना नोकऱ्या कशा देता येतील, स्थानिक स्वराज्य संस्थेत काही नोकऱ्या असतील वा मागासवर्गीय आमचे काही आहेत त्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ येऊ घातलेल्या आहेत. अवघ्या 1 वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. युवकांना प्रतिनिधित्व जास्तीत जास्त मिळावं असं तुम्हाला वाटतं का? प्रत्येक वेळी संघटनेत काम करत असताना आमचा पक्ष असो कोणताही पक्ष असो या पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना प्रत्येक वेळी राष्ट्रवादी म्हणजे युवकांना पुढे मागलं कोणत्याही पक्षात की युवकांनी रॅलीला तयारी करायची, युवकांनी संघटनेत वाढीसाठी प्रयत्न करायचे, युवकांनी आंदोलनं करायचे. म्हणून माझ्या पक्षश्रेष्ठींना माझ्या पक्षाला माझी विनंती राहील की जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील तेव्हा कुठेतरी युवकांनाही त्या बाबतीत प्राधान्य तेव्हाही देण्यात यावे.
जे युवक या ज्या युवकांनी मागील 5 वर्षे असतील 10 वर्षे असतील संघटनेत प्रामाणिकपणे काम केले, कुठेतरी ते कॅपेबल आहेत की बाबा नाही मी निवडून येऊ शकतो, त्यांचा लोकांशी दांडगा जनसंपर्क आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी विविध सामाजिक क्षेत्रात हात घातला आहे. अशा युवकांना संधी मिळालीच पाहिजे ही माझी प्रमुख मागणी असणारे माझ्या नेत्यांकडे आणि त्यांना पूर्ण पक्षाने पाठबळ द्यावं आणि कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करावा. ज्या दुसऱ्या पक्षामध्ये युवकांना वापरून कुठेतरी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, कुठेतरी त्यांना नको त्या गोष्टीसाठी आंदोलन करायला हवा, ते या पक्षात होऊ नये. आणि यातच एक जिवंत उदाहरण मी पण आहे की सामान्य कुटुंबातील असून मला माझ्या कुठली पार्श्वभूमी नसताना मला या पक्षाने इथपर्यंत आणलं. तर अशा माझ्यासारख्या अनेक युवकांना संधी द्यावी आणि नगरसेवक बनण्यासाठी त्यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे, मदत करावी, ही कुठेतरी माझी भावना आहे. एक्झॅक्टली. पण जर तुम्ही स्वतःसाठी तिकीट मागत नसाल तर मग तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना तिकीट काय देणार? असं नाही ना की स्वतःसाठीच सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी कधी आयुष्यात स्वतःसाठी मागितलं नाही, पण त्यांनी महाराष्ट्रातील अनेक युवकांना मुख्यमंत्री पदसुद्धा द्यायला लावले. तर ते कुठेतरी असं स्वतःसाठी काय, मला बघा कसं आहे, माझ्या नेत्यांवरती माझा ठाम विश्वास आहे. मी कधी जास्त मागितलं नाही, त्यांनी मला कधी कमी पडू दिलं नाही, त्यामुळे मी आनंदी आहे. तर हे होते श्री वीरू वाघमारे. वीरू वाघमारे यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी, प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झालेली आहे आणि एक आंदोलक कार्यकर्ता, सातत्याने रस्त्यावर असलेला कार्यकर्ता आज एका मोठ्या पदावर आलेला आहे. या पदाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून अधिकाधिक चांगलं काम व्हावं या आपल्याला शुभेच्छांसह आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं,
अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. उत्कृष्ट क्वालिटी आणि तत्पर सेवा म्हणजे रचना पॉवर सोल्युशन. ठाणे शहरातील इन्व्हर्टर आणि बॅटरीसाठीचं एक आघाडीचं नाव म्हणजेच रचना पॉवर सोल्युशन्स. श्री नितीन जसवानी यांनी 2005 साली ही कंपनी सुरू केली. रचना पॉवर सोल्युशन्सच्या माध्यमातून आज हजारो समाधानी ग्राहकांना सेवा पुरवण्यात येते. मुख्यतः इन्व्हर्टर्स आणि बॅटरीज या दोन क्षेत्रामध्ये रचना पॉवर सोल्युशन्स ही कंपनी काम करत आहे. लिव्हनस आणि लिव्ह फास्ट या दोन कंपन्यांचे इन्व्हर्टर्स या संस्थेच्या माध्यमातून पुरवले जातात, तर एक्साइड, ॲमरॉन, लिव्हनस, लिव्ह फास्ट या कंपन्यांच्या बॅटऱ्या देखील रचना पॉवर सोल्युशन्सच्या माध्यमातून देण्यात येतात. श्री नितीन जसवानी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना ऑनलाईन UPS, लिफ्ट इन्व्हर्टर्स, व्होल्टेज स्टॅबिलेटर्स, बॅटरी सर्व्हिसिंग या क्षेत्रात देखील आम्ही काम करत असल्याचं श्री नितीन जसवानी सांगतात. मुंबई, पुणे, वापी, मुरुड आदी परिसरामध्ये रचना पॉवर सोल्युशन्सच्या माध्यमातून सेवा पुरवण्यात येते. आजपर्यंत असंख्य हॉस्पिटल्सना, त्याचप्रमाणे हॉटेल्सना, दुकानांना, घरगुती ग्राहकांना रचना पॉवर सोल्युशन्सच्या माध्यमातून इन्व्हर्टर्स आणि बॅटरीज पुरवण्यात आल्या असल्याची माहिती देखील श्री नितीन जसवानी देतात. हम 2006 से इन्वर्टर बैटरी UPS में डील करते हैं और बैटरी सर्विसिंग भी करते हैं और लास्ट 15 साल से कर रहे हैं. और हमारा USP जो है वो बेस्ट पॉसिबल सर्विस कस्टमर को देना ये है. हम लोग ज़्यादातर ट्राई करते हैं कि जल्दी से जल्दी कस्टमर के पास पहुंच सके और उनका प्रॉब्लम सॉल्व कर सके. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंड स्टेडियम, शॉप नंबर 16, कर्टन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.